हॉटेलमधून काम आटोपून बाहेर पडलेल्या अर्जुन तळेकरांचं अपहरण करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर त्यांच्याकडून 3.5 लाखांची खंडणी मागून 1,30,000 रुपये उकळल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल जाधव आणि स्वप्नाली कवदाडेला अटक केली। ही घटना 18 मे रोजी घडली होती। या दोघांना न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। कोल्हापुरातील मुक्तसैनिक वसाहत इथं राहणारे अर्जुन तळेकर राजारामपुरीतील एका हॉटेलमध्ये काम करतात। 18 मे रोजी रात्री 11 वाजता ते हॉटेलमधील काम आटोपून बाहेर पडले। त्याचवेळी पाळतीवर असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल जाधव आणि स्वप्नाली कवदाडे या दोघांनी अर्जुन तळेकर यांना उचलून गाडीत घातलं आणि त्यांना KIT कॉलेजजवळील अमोल जाधवच्या घरी नेलं। तिथं स्टीलच्या रॉडनं मारहाण करून तळेकर यांच्याकडे 3.5 लाख रुपयांची खंडणी मागितली। त्यानंतर तळेकर यांच्याकडून 1,30,000 रुपयांची खंडणी वसूल केली। या प्रकरणाची कुठेही वाच्यता केली तर बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती अमोल जाधव आणि स्वप्नाली कवदाडे यांनी घातली होती। अमोल जाधव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला पाचगावातील अशोक जाधव यांच्या खून प्रकरणी शिक्षा झाली आहे। सध्या तो जामिनावर कारागृहातून बाहेर आला असताना त्यानं हा गंभीर गुन्हा केलाय। त्यामुळे प्रचंड भयभीत झालेल्या तळेकर यांनी सुरुवातीला पोलिसात तक्रार देण्याचं टाळलं होतं, पण भविष्यातील धोका लक्षात घेऊन 26 मे रोजी रात्री तळेकर यांनी राजारामपुरी पोलिसात तक्रार दिली। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक रुपेश इंगळे यांनी अमोल जाधव आणि स्वप्नाली कवदाडे या दोघांना अटक केली। त्यांना न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।